माझा आरोप आहे. तेव्हा आपण दोन्हीकडच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. मी आता केशव उपाध्यायांकडे जाणार आहे आणि त्यानंतर अविनाश अभ्यंकर मनसे आणि श्रीपाद भालचंद्र जोशींकडे मी जाणार आहे, त्यांची भूमिका समजून घेईन. केशवजी, आपले यापूर्वी सुद्धा झिरो अवरमध्ये चर्चा झालीच होती. मी पुन्हा आपल्याला विचारतोय, सरकारचं म्हणणं आहे की ही हिंदी सक्ती नाही, हे तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. तिसरी भाषा सक्ती आहे आणि त्यामध्ये अन्य कोणत्याही भाषांपेक्षा हिंदी जवळची, कारण देवनागरी असल्यामुळे तीच घेण्याचा पर्याय मराठी विद्यार्थ्यांसमोर उरतो अप्रत्यक्षरित्या, आणि याद्वारे ती मागच्या दाराने आलेली सक्ती आहे. आता या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा प्रसन्न, जो विषयच मुळामध्ये नाही त्या विषयाला फुगवण्याचा प्रकार आता या ठिकाणी सगळं सुरू हे दिसतंय. खरं म्हणजे मुळामध्ये ज्यांनी हा त्रिभाषेचा आग्रह धरला, निर्णय घेतला, ते उद्धव ठाकरे आता मोर्चा काढतात. हा इतका विरोधाभास आहे. आता उदय सामंत यांनी सांगितलंच. पण मुळामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयामध्ये सांगितलं की पुन्हा एकदा सगळ्यांशी मी चर्चा करू आणि त्या चर्चेनंतर निर्णय घेऊ. असं सांगितल्यानंतरही अशा पद्धतीने करणं म्हणजे आपली गेलेली राजकीय जागा मिळवण्याचा प्रयत्न इथे होतोय. इथे मराठी भाषेबद्दलचं प्रेम किती, मुळात मराठी भाषा सक्तीची आहेच महाराष्ट्रात. त्यामुळे त्यामध्ये नवीन काय सांगतोय? त्यामध्ये इंग्रजी भाषा सुद्धा या ठिकाणी सक्तीची कधी झाली? ती झाली 1999 2000 सुमाराला ती सक्तीची झाली. त्यामुळे मराठी ही सक्तीची आहे, दुसरी इंग्रजी सक्तीची आहे. त्यामुळे तिसरी भाषा कुठली घ्यावी ह्याचा अधिकार मुलांना आहे. ज्या भाषेत तुम्हाला शिकायचंय त्या भाषेमध्ये तुम्ही शिकू शकता, या पद्धतीचं आहे. पण जाणीवपूर्वक त्यांची राजकीय स्थान गेलंय, राजकीय जागा गेल्यात त्यांच्या, ती नवीन राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न. आणि मग काहीतरी इथं कोणतं बोलत होतं, असा ओबडधोबड शब्द, फार भारी भारी शब्द वापरले की जणू की आपण फार मराठीचे तारण आहात, अशा ढोंगी पद्धतीने आपण बोलायचं. मुळामध्ये असं आहे की मराठीबद्दलचं सर्वाधिक जास्त काम जर केलं असेल तर ते आम्ही केले. मग तो अभिजात भाषेत दर्जा देणं असो अथवा जे स्किल आतापर्यंत डॉक्टर इंजिनिअरिंग शिक्षण हे फक्त इंग्रजीमध्ये दिलं जायचं, ते मराठीमध्ये देण्याची पद्धत, शिकवण्याची सुरुवात मराठीमध्ये आम्ही या सरकारने केली आहे. त्यामुळे मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, आम्ही मराठीबद्दल कट्टर पुरस्कर्ते आहोत, त्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. दुसरं असं, मला काँग्रेसचं आश्चर्य वाटतं, 1964ला पहिलं शिक्षण धोरण आलं, दुसरं शैक्षणिक धोरण 1986ला आलं प्रसन्ना. आणि या दोन्ही शैक्षणिक धोरणाच्या वेळी, मग कोठारी आयोग असेल किंवा 1986चं शैक्षणिक धोरण असेल, यावेळी काँग्रेसच होतं. आणि त्रिभाषा सूत्री तेव्हापासून स्वीकारलेली आहे. ही आजकाल लगेच काहीतरी स्वीकारली आणि ती अचानक काहीतरी नवीन निर्णय घेतलाय असं झालेलं नाहीये. बरं, तिसरं, या सगळ्याच्यामध्ये ज्यावेळी 2020ला NEP आलं त्यावेळी सुद्धा हा त्रिभाषा सूत्रीचा आग्रह हा इथे दिला गेला. चौथा मुद्दा, आता माझ्याकडे यादी आहे देशातल्या किती राज्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारलंय. एक त्यातलं तामिळनाडू जर सोडलं तर बहुतेक 32 प्रत्येक कुठल्या राज्याने 3 भाषा घेतल्या ते तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे त्रिभाषा सूत्र त्या प्रत्येक राज्याने त्यामध्ये स्वीकारलंय आणि त्याचा परिणाम तर विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे केवळ केशवजी, त्यातल्या किती राज्यांनी पहिलीपासून 3 भाषा सक्तीच्या ठेवलेल्या आहेत? किती राज्यांनी पहिलीपासून सक्तीच्या ठेवल्या? हो, सगळी तुम्हाला यादी आहे. एक लक्षात घ्या, हिंदी भाषिक राज्य 9 आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश यांनी पहिली भाषा, दुसरी भाषा हिंदी, इंग्लिश आणि तिसरी भाषा या 9 राज्यांनी संस्कृत और अदर इंडियन लँग्वेज. दुसरं, नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्स, त्यात कर्नाटका, वेस्ट बंगाल, तामिळनाडू, कर्नाटका आणि वेस्ट बंगाल यांनी सुद्धा तिसरी भाषा हिंदी घेतली आहे. तिथे अदर लँग्वेज लिहिलेलं नाही. माझ्याकडे ऑथेंटिक डाटा आहे. तामिळनाडू फक्त द्विभाषा तामिळनाडूचा आहे. केरळा आणि बाकी सगळ्या अनेक राज्यांमध्ये संस्कृत, काही ठिकाणी उर्दू आहे. तेलंगणामध्ये उर्दू तिसरी भाषा त्यांनी घेतली आहे. त्यामुळे असं आहे की फक्त काही ते महाराष्ट्रात असं काही घडतंय. आणि खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आज मोर्चा काढण्याऐवजी पहिल्यांदा त्याचं उत्तर दिलं पाहिजे होतं. उद्धव सामंतांनी आज इथे सांगितलं की त्यावेळी त्रिभाषा, तुम्हाला जर विरोध होता ना तुमच्या तिसऱ्या भाषेला किंवा हिंदी भाषेला, मग तो त्यावेळी का स्वीकारला गेला, त्यावेळी कशासाठी आक्षेप नाही घेतला गेला. आता तुम्ही राजकीय स्पेस शोधण्याचा प्रयत्न करताय, ज्यातनं काही मिळतंय का ह्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, मला बेसिक मुद्दा केशवजी लक्षात आला. त्याच्यातला फक्त आता शिवसेनेचे प्रतिनिधी इथे नाहीयेत, पण अंबादास दानवेंनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे की अहवाल स्वीकारला म्हणजे त्याची अंमलबजावणी करायची हा मुद्दा नसतो. असे अहवाल नेमलेले असतात, त्यामुळे ते सरकारकडेच येणार, ते दुसऱ्याकडे जाणार नाहीत. त्यामुळे तो औपचारिकतेचा भाग आहे, तो भूमिकेचा, धोरणाचा, शासकीय निर्णयांचा भाग नव्हता असं त्यांचं म्हणणं. अहवाल स्वीकारला